नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ डिसिप्लिन ट्रेडरमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, कॅन्डल का बनतात? रेड कॅन्डल का बनते? ग्रीन कॅन्डल का बनते? कधी बनते? कशी बनणार आहे? हे जर तुम्हाला समजलं मित्रांनो, तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये नक्कीच सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. मी थोडं तुम्हाला चार्टवर समजावून सांगतो. पहा मित्रांनो, ही जी आहे 11 तारखेचा चार्ट आहे. पहिल्यांदा रेड कॅन्डल बनली, त्यानंतर ग्रीन कॅन्डल बनल्या आणि पहा मित्रांनो, तुम्हाला दिसेल की सपोर्ट आणि रजिस्टर मित्रांनो मार्केटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. पहा जिथंसा हे रेड कॅन्डल ओपन झालेली आहे पहिली, तिथूनच मित्रांनो मार्केट परत खाली आलेलं आहे. तुम्ही बघू शकता आलेलं आहे आणि तिथून मित्रांनो पहिल्यांदा बाउन्स झालेला आहे. तिथून याने सपोर्ट बनवलेला आहे. तिथूनच मित्रांनो हे वर गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता याच्या आसपास परफेक्ट असं काहीच नसतं मित्रांनो. इथून मित्रांनो तुम्हाला बाउन्स झालेलं दिसेल आणि वरून मित्रांनो तुम्हाला खाली आलेलं दिसेल. म्हणजेच हा वरचा मित्रांनो सप्लाय झोन आणि खालचा डिमांड झोन आहे असं आपण म्हणू शकतो. हे तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. मार्केटमध्ये सप्लाय झोन आणि डिमांड झोन. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एंट्री कुठं घ्यायची आहे? कधीही मित्रांनो पहिल्या सेलिंगमध्ये आणि पहिल्या बाईंगमध्ये एंट्री घ्यायची नाही. हाय प्रोबॅबिलिटी सेटअप मित्रांनो, जर तुम्ही त्यावर ट्रेड केला तर नक्कीच तुमचे जो रेशिओ आहे मित्रांनो, विन रेट जो आहे तो तुम्हाला वाढल्याशिवाय राहणार नाही तुमचा. तर एका मिनटामध्येच तुम्हाला मित्रांनो थोडक्यात सांगतो. पहा की ज्या कॅन्डलला बनलेल्या आहेत मित्रांनो, ह्या 1 2 3 कॅन्डलला ग्रीन, पहा मित्रांनो यांना वरून काय आहे, वीक आहे. म्हणजे जिथं जवळपास इथं पहिल्या सेलिंग सप्लाय झोन जवळ आल्यानंतर लगेच सेलर ॲक्टिव्ह झालेले आहेत. पण मित्रांनो आणि सेलिंग पहिल्यांदा सेलिंग आलेली आहे आणि पहिल्याच्या मित्रांनो आपल्याला सेलिंग करायची नाही आहे. त्यानंतर मित्रांनो पहा सेलर जे आहेत, हे जे ट्रेंड लाईन आहे छोटी, ही छोटी ट्रेंड लाईन जी आहे, याचा रंग बदलवतो मित्रांनो, याचा रेड करतो. ही जी रेड जी ट्रेंड लाईन आहे, इथून मित्रांनो परत जे आहे ते बायर्स ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि वर गेलेले आहेत आणि परत मित्रांनो दुसऱ्यांदा सेलर्स आलेले आहेत सप्लाय झोनपासून आणि परत इथं थोडं थांबलेलं आहे या रेड ट्रेंड लाईन जवळ आणि तिथून मित्रांनो खाली आलेलं आहे आणि टार्गेट आपलं पहिल्या सपोर्ट झोनजवळ. एवढ्या ह्याच्यात मित्रांनो आपल्याला 1 2 आणि जास्तीत जास्त 3 कॅन्डलांमध्ये मित्रांनो आपल्याला सहसा आपला टार्गेट मिळून जातो 1:2 किंवा 3. तुम्ही कुठेही पहा मित्रांनो, अनुभव घ्या. तुम्ही पहा आता हे सप्लाय झोनजवळ परत मित्रांनो पहा, तुम्ही पाहू शकता इथून परत बाउन्स झालेला आहे. हे परत इथं थांबलेलं आहे, रेड कॅन्डल बनले आणि परत गेलेलं. पहिल्याच्याच आपल्याला मित्रांनो ट्रेड करायचा नाही. मार्केट कुठेही जाओ, कितीही पळो, परंतु पहिल्या बाईंगमध्ये आणि पहिल्या सेलिंगमध्ये आपल्याला एंटर करायचं नाही आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो पहा हे जे मार्केट आहे परत जे आहे हे सप्लाय झोनजवळ जाऊ शकलेलं नाही आहे. म्हणजे सेलर त्याला खाली खाली शिफ्ट करत आहेत. आणि पहा मित्रांनो परत मग जो प्रत्येक स्विंगच्या वेळेस मित्रांनो आपल्याला प्रत्येक स्विंगच्या वेळेस पहिल्या सेलिंगवर किंवा पहिल्या बाईंगवर आपल्याला ट्रेड एंटर करायचा नाही आहे. परत पहा मित्रांनो परत सेलर ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि परत इथे मित्रांनो थोडं थांबलेलं आहे आणि परत मित्रांनो खाली आलेलं आहे. म्हणजे आपले जे एंट्री प्राईस आहे मित्रांनो ती कुठं बनणार, तर इथंच आपली एंट्री बनणार 400. ही जी कॅन्डल आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो कॅन्डल मी. ही जी कॅन्डल आहे 11:35ची कॅन्डल मित्रांनो, ही क्लोज झाल्यानंतर लगेच आपल्याला एंटर करायचं आहे. टार्गेट आपल्याला याचा लो किंवा कधी कधी स्ट्रॉंग जर निगेटिव्हिटी असली तर एकाच कॅन्डलमध्ये ते 150-100 पॉईंटसुद्धा आपल्याला मिळून जातात. तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात समजलं असेल, मला अशी आशा आहे. धन्यवाद मित्रांनो.